राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारकांना हयातीचा दाखला सादर करण्यास देशभरातील सर्व पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। जीवन प्रमाणपत्रासोबत तुम्हाला 4 नवीन कागदपत्रे पेन्शनधारकांना बँकेमध्ये आता जमा करावी लागणार आहेत, असं आरबीआय कडून आणि सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांना आता नवीन सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे। जीवन प्रमाणपत्र सादर करताना एक गोष्ट पेन्शनधारकांनो नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही ही 4 कागदपत्रे आता नवीन तुम्ही जर देण्यासाठी विसरला तर तुमची पेन्शन या ठिकाणी बंद होऊ शकते। त्यामुळे आणखी 4 नवीन कागदपत्र कोणती तुम्हाला जीवन प्रमाणपत्रासोबत म्हणजेच हयातीच्या दाखल्यासोबत या ठिकाणी लागणार आहेत। आता हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। पेन्शनधारकांना काय नेमकं आता सांगण्यात आलंय हेच आपण या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक ज्येष्ठ नागरिक पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावेच लागते। या ठिकाणी आता ही महत्त्वाची सूचना आहे। दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा नोव्हेंबरमध्ये जीवन प्रमाणपत्र सर्वजण सादर करत आहेत, परंतु दरवर्षी जीवन प्रमाणपत्र आहे असं या ठिकाणी सादर करावे लागत होते, परंतु या वर्षी मात्र नवीन 4 कागदपत्रांची मागणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केली आहे। त्याचं कारण म्हणजे वाढलेल्या फसवणुका टाळण्यासाठी तसेच मागच्या वेळी अनेक पेन्शनधारकांना या ठिकाणी आपली पेन्शन येण्यामध्ये खूप अडचण आली। तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेमध्ये होणारे फ्रॉड चोरीच्या घटना आता प्रत्येक त्या ठिकाणी पेन्शनधारकांना टेन्शनची बात या ठिकाणी झालेली आहे। कारण अनेक जणांच्या पेन्शन आल्यानंतर बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना समोर आल्याने आरबीआयच्या माध्यमातून पेन्शनधारकांना आपली पेन्शन सुरक्षित राहावी यासाठी नवीन 4 कागदपत्रांची मागणी या ठिकाणी केली आहे, जी तुम्हाला आता तुमचं जीवन प्रमाणपत्र म्हणजेच हयातीच्या दाखल्यासोबत एकाला एक जोडून या ठिकाणी आता तुम्हाला द्यावी लागणार आहे। राज्यातील आणि देशातील सर्व पेन्शनधारकांना 30 नोव्हेंबरच्या आधी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते। तुम्हाला पण चांगलेच माहिती आहे। त्यातच आज एक नवीन अपडेट आरबीआयने ट्विट करून पेन्शनधारकांना या ठिकाणी आता सांगितलंय, ज्यामध्ये हे जीवन प्रमाणपत्र तुम्ही सादर करताना तुम्हाला आणखी 4 नवीन कागदपत्र आता या ठिकाणी लागणार आहेत। जर तुम्ही ही 4 नवीन कागदपत्रे दिली नाहीत तर तुम्हाला पेन्शन पुढील महिन्यापासून मिळणार नाही असं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे ही 4 कागदपत्रे नेमकी कोणती आहेत आता बघा। यामधील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी नवीन असणार आहेत आणि 2 कागदपत्र जे सांगितलेत तर ती जुने असणार आहेत, परंतु यामध्ये नवीन अपडेट करायला तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। पेन्शनधारकांसाठी नोव्हेंबर हा महिना खूप महत्त्वाचा असतो। तुम्हाला पण चांगलीच माहिती आहे, तुम्हाला या महिन्यामध्ये जीवन प्रमाणपत्र कसल्याही परिस्थितीत जमा करावं लागणार आहे, परंतु जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करत असताना यामध्ये अनेक घोटाळे समोर आल्याने तसेच वाढलेल्या फसवणुका टाळण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 4 नवीन कागदपत्रांची मागणी या ठिकाणी आता केली आहे। त्यामुळे जर का तुम्ही ही 4 कागदपत्रे नाही दिली तर तुमचे प्रमाणपत्र आता या ठिकाणी रद्द होऊ शकतं। मग आता अनेक त्या ठिकाणी मागच्या वर्षी सुद्धा अनेक पेन्शनधारकांची आता प्रमाणपत्र रद्द सुद्धा झाले आहेत। त्याची कारणे नेमकी कोणती आहेत ती कारणे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। पेन्शनधारकांना या 2025 मध्ये तुम्हाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। यासाठी तुम्हाला कोणती 4 कागदपत्रे आता लागणार आहेत नक्की बघा। जर तुम्हाला तुमची पेन्शन रद्द होऊ नये असं जर त्या ठिकाणी वाचलं असेल तर तुम्हाला जीवन प्रमाणपत्र सुरळीत व्यवस्थित आता यावर्षी पूर्ण व्हावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला 4 कागदपत्र जाणून घेणं अर्जंटमध्ये या ठिकाणी आता गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे। त्यामुळे पेन्शनधारकांना फटका बसण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या, त्यामुळे कुठलीही चूक यामध्ये होऊ द्यायची नाही। म्हणून तुम्हाला ऑनलाईन प्रक्रियेबद्दल सुद्धा पुढे आम्ही व्यवस्थित या ठिकाणी सांगणार आहे। तसेच यामध्ये कोणत्या 4 कागदपत्रांची मागणी या ठिकाणी केली आहे, कोणत्या नवीन सूचना आलेत हे त्या ठिकाणी तुम्ही आता समजून घ्यायचं आहे। सरकारच्या माध्यमातून वाढलेल्या बँकेतील फ्रॉड आणि फसवणुकीच्या आधारे या ठिकाणी कोणतीही पेन्शनधारकांना दगाफटका होऊ नये यासाठी आता पेन्शनधारकांना या 4 कागदपत्रांची मागणी केल्या। आता तुम्हाला समजावून सांगतो काय झालं तर बघा। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या वर्षी 80 वयाचे पेन्शनधारक होते आणि त्यांनी जीवन प्रमाणपत्र सादर केलं आणि जीवन प्रमाणपत्र सादर करताना एका व्यक्तीकडून ते भरून घेतलं होतं। त्यामुळे बँकेच्या सर्व जे काय असेल ते डिटेल्स
त्या व्यक्तीकडे गेल्या आणि त्यामुळे काय झालं, त्या ठिकाणी येईल ती पेन्शन त्या ठिकाणी त्याच्या खात्यावर वळवण्यात आले। त्यामुळे पेन्शनधारकांना अर्जंट सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या, तुमच्या बँकेतील पेन्शन त्या ठिकाणी कोणताही दगा फटकावू नये, कारण या ठिकाणी चोर असतात, फ्रॉड लोक असतात, त्यांना माहिती असतं की तुमच्या बँकेमध्ये महिन्याच्या महिन्याला पेन्शन जमा होते। त्यामुळे आजकाल लोक तुम्हाला माहित आहे गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे अनेक फ्रॉड त्या ठिकाणी होऊ लागले, कारण बिस्किट पुडा ते अगदी लाख रुपयाच्या वस्तूपर्यंत सर्व ज्या वस्तू आहेत तर त्या या ठिकाणी गुगल पे, फोन पेवर पैशामार्फत घेतल्या जातात आणि याच्या माध्यमातून आता फ्रॉडच्या घटना या ठिकाणी समोर आल्या आहे। अनेक घटना या ठिकाणी तुम्ही सुद्धा कानाने तुमच्या ऐकल्या असणार। त्यामुळे पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये कोणताही दगा फटकावू नये यासाठी सुरक्षित आपलं कवच त्या ठिकाणी पेन्शन राहावी म्हणून सरकारच्या माध्यमातून नवीन 4 कागदपत्रांची मागणी या ठिकाणी केल्याचं आता पाहायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी हे चोर लोक फ्रॉड कशा पद्धतीने करू शकतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे, जीवन प्रमाणपत्र सादर करताना कोणती 4 कागदपत्रे लागणार आहेत, सर्व काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी आता व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, कारण ही 4 कागदपत्रे नवीन सांगितलेत, जर तुम्ही दिली नाही तर मोठा प्रॉब्लेम होणार आहे असं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन प्राप्त करण्यासाठी जीवन प्रमाणपत्र हे लागतच असतं आणि हे जीवन प्रमाणपत्र सादर करताना पेन्शनधारकांसाठी काही सूचना या ठिकाणी सांगण्यात आलेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारकांना आता यावर्षी तुमची पेन्शन सुरक्षित राहण्यासाठी बँकेमधील कोणताही फ्रॉड न होण्यासाठी या ठिकाणी पहिली सूचना सांगण्यात आल्या, तुमच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही जे फेसबुक वापरता किंवा ज्या ठिकाणी तुम्ही इंस्टाग्राम वापरता, जे काय व्हॉट्सअप फेसबुक वापरता, तर त्या ठिकाणी अनेक फ्रॉड लोक एखादी तुम्हाला वाढदिवस आहे असं त्या ठिकाणी PDF पाठवतात, कोणती तरी लिंक पाठवतात आणि काय व्हायले या ठिकाणी तुमचं जर बँकेचं खातं SBI असेल, कोणतेही त्या ठिकाणी सरकारी बँक असेल, तर काय होतं आपला मोबाईल नंबर या ठिकाणी बँकेच्या खात्याला लिंक असतो आणि तोच मोबाईलवर तुम्ही व्हॉट्सअप वापरत असता, कारण त्याच मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप असतं आणि ज्यावेळी आता आपण एखादी लग्नाची वाढदिवसाची पत्रिका हे चोर लोक पाठवतात, आपण ज्यावेळी ते डाउनलोड करतो किंवा एखादी लिंक पाठवली असते, ज्यावेळी त्या लिंकवर क्लिक करतो त्यावेळी काय होतं की आपलं जे आहे तर बँकेचं सर्व डिटेल्स त्यांच्याकडे जातात। कारण असं होतं त्यांनी एक जर त्या ठिकाणी लिंक पाठवली आणि तुम्ही जर त्यावर क्लिक केला तर डायरेक्ट तुमच्या मोबाईलमध्ये जे काय तुम्ही स्क्रीनवर तुमच्या करता सर्व काही त्यांना दिसतं आणि त्यावेळी तुमच्या बँकेतील त्या ठिकाणी यूजर ID, पासवर्ड, बँकेतील सर्व डिटेल्स या ठिकाणी हे चोर लोक घेऊ शकतात। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अर्जंट या ठिकाणी सूचना प्रत्येक पेन्शनधारकांना सांगण्यात आले की तुम्ही कोणत्याही त्या ठिकाणी लिंकवर क्लिक करू नका, कोणती PDF त्या ठिकाणी लग्नाच्या वाढदिवसाची वगैरे त्या ठिकाणी आली तर अनोळख्या नंबरवरून आलेला त्या ठिकाणी अजिबात PDF ओपन करू नका, ही पहिली सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। तुम्हाला या ठिकाणी सूचना सांगत आहे, त्यानंतर कोणती 4 कागदपत्र त्या ठिकाणी अपडेट करायचे आहेत ही सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे महत्त्वाचा 2 मिनिटांचा वेळ या ठिकाणी तुम्ही आता द्यायचा आहे। प्रत्येक पेन्शनधारकांना या ठिकाणी सूचना सरकारच्या माध्यमातून आता काय सांगण्यात आल्या नक्की तुम्ही बघायचं आहे। या ठिकाणी आपलं लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच हयातीचा दाखला, ज्याला जीवन प्रमाणपत्र या ठिकाणी म्हणतात, 30 नोव्हेंबरच्या हातात त्या ठिकाणी आतमध्ये तुम्हाला सादर करायचा आहे। त्यासोबत पेन्शन सुरक्षित राहावी यासाठी सरकारच्या माध्यमातून दुसरी सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण प्रत्येक पेन्शनधारकांनी आपला आधार कार्ड नंबर आपल्या बँकेमध्ये जोडलेला असतो, तसेच आपलं पॅन कार्ड हे आपण बँकेमध्ये दिलेलं असतं। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फ्रॉड आणि त्या ठिकाणी चोरीचा प्रकार होत आहे ते म्हणजे तुम्ही काय करता, एखाद्या झेरॉक्स अनोळख्या दुकानामध्ये तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी झेरॉक्स काढायला देता, पॅन कार्ड त्या ठिकाणी झेरॉक्स काढायला देता। त्यामुळे होतं असं की त्यांनी अजून एखादी कॉपी जास्त एक्स्ट्रा काढलेली असते, कारण तुम्ही पेन्शनधारक आहे, वयस्कर आहे हे त्यांना कळून चुकतं। त्यामुळे तुमचं पॅन कार्ड, बँकेचं पासबुक, त्या ठिकाणी आधार कार्ड जर तुम्ही कुठेही झेरॉक्स काढत असाल तर सावधान व्हा, कारण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या ठिकाणीच तुम्ही तुमच्या आता या ठिकाणी तुमच्या कागदपत्रे जे आहेत महत्त्वाची बँकेतील, जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, अकाउंट नंबर पासबुकवरचं जे आहे ओळखीच्या ठिकाणी झेरॉक्स काढा, अन्यथा या ठिकाणी सुद्धा मोठे फ्रॉड होऊ लागलेत।
त्यामुळे सर्वांनी सावध राहा, ही दुसरी सूचना आहे। परंतु तुम्हाला जीवन प्रमाणपत्रासोबत कोणती 4 कागदपत्रे या ठिकाणी सादर करायची आहेत ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु दुसरी सूचना आता या ठिकाणी सांगितली, 3 नंबरची सूचना अत्यंत महत्त्वाची आहे। यामध्ये लाखो पेन्शनधारक या ठिकाणी आता फसू लागलेत, तुम्ही फसू नये म्हणून खास तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून तिसरी सूचना काय सांगण्यात आल्या पहा। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 3 नंबरची सूचना सांगण्यात आल्या। यामध्ये रेल्वे त्या ठिकाणी स्टेशनवर तुम्ही जात असाल, बस स्थानकाजवळ जात असाल तर त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी चार्जर लावलेत। मग आपल्याला काय वाटतं, आपला पण मोबाईल कधी कधी चार्जिंग नसतो, मग काय होतं, आपण काय करतो, तो मोबाईल जो आहे तर तो मोबाईल या ठिकाणी आता काय करतो, चार्जिंगला लावतो त्या ठिकाणी। परंतु आपल्या मोबाईलमधील सर्व जो डाटा आहे, म्हणजे आपल्या मोबाईलवर त्या बँकेचं पासबुक असेल, त्या ठिकाणी आधार कार्ड असेल, सर्व नंबर त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी सर्व आपलं डेटा लीक होत असतो। त्यामुळे बस स्थानक असेल, रेल्वे स्टेशन असेल, त्या ठिकाणी जर एखाद्याचा चार्जर मोकळा दिसला तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला चार्जिंग लावू नका। अशा प्रकारे सुद्धा फ्रॉड आजकाल होऊ लागलाय, त्यामुळे तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे पेन्शनधारक मित्रांनो। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची सूचना सांगण्यात आल्या, ती म्हणजे आता काय व्हायलंय, आता मागचीच एक साम टीव्हीने आता या ठिकाणी एक बातमी दिली होती, ती म्हणजे एक पेन्शनधारक होता आणि गुगलवरून त्यांनी काय केलं, कस्टमर केअरचा एखादा नंबर घेतला आणि फोन लावला। फोन लावल्यानंतर काय झालं, त्याच्यावरून एक त्या ठिकाणी PDF फाईल व्हॉट्सअपवरती आली आणि ॲटो डाउनलोड झाली। आपण डाउनलोड न करता सुद्धा या ठिकाणी ती ॲटो डाउनलोड झाली। त्यामुळे पेन्शनधारकांना या ठिकाणी सांगण्यात आले, तुम्ही गुगल पे, फोन पे या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या बँकेमध्ये त्या ठिकाणी नंबर ओपन करून तुम्ही दुसऱ्या बँकेचं गुगल पे, फोन पे काढा। तुम्ही जर पेन्शन येणाऱ्या बँकेमध्ये त्याच नंबरवर गुगल पे, फोन पे या ठिकाणी जर तुम्ही करत असाल तर आता सावधान व्हा, कारण चोरीच्या घटना या ठिकाणी समोर येत आहेत। वयस्कर तुमचं वय झालेलं आहे, त्यामुळे या वयामध्ये तुम्हाला या ठिकाणी पैसे नसतात। जर पेन्शन आपली या ठिकाणी बंद जर झाली किंवा पेन्शन जे पैसे आहेत तर ते कोणी तर काढून घेतले तर प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे ही काळजी घ्यायला तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आल्या। आता तुम्हाला सांगत आहे, जीवन प्रमाणपत्रासोबत कोणती कागदपत्रे अपडेट करायला या ठिकाणी आता सांगण्यात आले आहेत। आता बघा, या ठिकाणी पेन्शनधारकांना या ठिकाणी पहिलं कागदपत्र सांगितलंय, आता आधार कार्ड। तुम्हाला वाटतं असेल आधार कार्ड तर आमच्याजवळ असतंय, परंतु पेन्शनधारकांची ज्यावेळी सरकारच्या माध्यमातून बँकेमध्ये चौकशी करण्यात आली त्यावेळी असं लक्षात आलं, पेन्शनधारकांचे जे जन्मतारखा आहेत तर त्या जन्मतारखा अपूर्ण आहेत। पेन्शनधारकांनो, तुमचं जर त्या ठिकाणी आता वय वर्ष 65 असेल, 70 असेल, या वयामध्ये असेल आणि तुमची जर जन्मतारीख त्या ठिकाणी अपूर्ण असेल, म्हणजे तुम्ही ज्या तारखेला जन्मलाय, जो महिना आहे आणि ज्या वर्षी जन्मलाय, म्हणजे समजा तुम्हाला उदाहरणार्थ सांगतो, तुम्हाला या ठिकाणी 1 मे 1950 अशी पूर्ण अक्षरात लिहिलेली आधार कार्डवरती जन्मतारीख पाहिजे। कारण जीवन प्रमाणपत्र आता जे चेक होणार आहे तर ते पूर्णपणे मशीनद्वारे चेक होणार आहे। त्यामुळे आधार कार्डवर तुमच्या जन्मतारीख जी आहे तर ती पूर्ण अक्षरात आहे का बघा। तसेच या ठिकाणी तुमचं नाव, आता काही जणांचं नाव त्या ठिकाणी आधार कार्डवरती वेगळं असतं आणि या ठिकाणी बँकेच्या पासबुकवरती वेगळं असतं, जास्त नाही पण थोडेसं त्या ठिकाणी चुकीचं असतं, मिस्टेक होऊ शकते। त्यामुळे ही सुद्धा अपडेट तुम्ही लागलीच पटकन तुम्ही आता करून घ्यायचं आहे। त्यानंतर तिसरी महत्त्वाच्या कागदपत्राची अपडेट करायची आहे, ती म्हणजे तुम्ही पटकन तुमच्या बँकेत जाऊन पॅन कार्ड अपडेट तुम्हाला आता करायला सांगितलंय। त्यानंतर अजून 2 कागदपत्रांची काय काय या ठिकाणी तुम्हाला दुरुस्ती करायची आहे, नक्की बघा। पेन्शनधारकांना या ठिकाणी जीवन प्रमाणपत्र सादर करताना या ठिकाणी तुम्हाला अनेक लिंक या ठिकाणी कोणतेही त्या ठिकाणी फ्रॉड असं त्या ठिकाणी फोन येऊ शकतात की आम्ही तुमचं जीवन प्रमाणपत्र भरतो, तुम्ही आम्हाला या ठिकाणी तुमच्या कागदपत्र बँकेचे डिटेल्स द्या। परंतु पेन्शनधारकांनो सावधान व्हा, तुम्ही अजिबात तुमच्या बँकेचे डिटेल्स कोणाकडे देऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनोळख्या नंबरवरून जर कॉल आले तर अजिबात उचलू नका। त्याचं कारण म्हणजे हे पेन्शनधारक तुम्ही जर त्या ठिकाणी फसला तर बँकेचे डिटेल्स दिला तर बँक खाते रिकाम व्हायला जास्त वेळ लागणार नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ही सूचना तुम्हाला सांगण्यात आल्या की कोणत्याही अफवाला
फ्रॉडला बळी पडू नका. बँकेमध्ये जावा, तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड अपडेट करा. नक्कीच तुम्ही पेन्शन त्या ठिकाणी आहे अशी सुरक्षित राहील. आणि तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचं जीवन प्रमाणपत्र बँकेत थ्रू भरा. कोणतेही कॉल आले किंवा कोणतेही त्या ठिकाणी SMS वगैरे पाठवले, आम्ही जीवन प्रमाणपत्र भरतो असं कोणतर म्हणलं तर अजिबात या अफवांना बळी पडू नका. कारण हे सर्व फ्रॉड असतं असं सरकारच्या माध्यमातून काळजी घेण्याची सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.